नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत TET शिक्षक पात्रता परीक्षा त्याचा अभ्यासक्रम कोणता आहे, तर आजचा आपण व्हिडिओमार्फत बघणार आहोत। चला तर सुरुवात करूया व्हिडिओ। TET शिक्षक पात्रता परीक्षा अभ्यासक्रम आराखडा। शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टीचर ॲबिलिटी टेस्टमध्ये प्राथमिक 1ली ते 5वी व उच्च प्राथमिक 6वी ते 8वी या 2 स्तरावरील शिक्षकांसाठी प्रत्येक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहावी। दोन्ही स्तरावरील अर्ज करणारे उमेदवारांना दोन्ही प्रश्नपत्रिका अनिवार्य असतील। या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरूप काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक, उच्च माध्यमिक, शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील। प्रश्नपत्रिका आराखडा व त्याचे स्वरूप काय तर बघूया। पेपर 1 1ली ते 5वी प्राथमिक स्तर, एकूण गुण 150, कालावधी 2 तास 30 मिनिटे। विषय सर्व विषय अनिवार्य आहेत। गुण आणि प्रश्नसंख्या किती असणार आहेत तर आणि प्रश्नाचे स्वरूप काय तर बघणार आहोत या तालिकेच्या मार्फत। बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रावर 30 गुण, प्रश्नसंख्या ही 30 असणार आहे आणि प्रश्नस्वरूप हे बहुपर्यायी। भाषा 1 30, प्रश्नसंख्या 30 आणि प्रश्नस्वरूप बहुपर्यायी। भाषा 2 गुणसंख्या 30, प्रश्नसंख्या 30 आणि प्रश्नाचे स्वरूप हे बहुपर्यायी। गणित गुण 30, प्रश्नसंख्या 30 आणि प्रश्नस्वरूप बहुपर्यायी। त्यानंतर आहे परिसर अभ्यास, त्यासाठी असणारे गुण आहे 30 आणि प्रश्नाची संख्या देखील ही 30 असणार आहे आणि प्रश्नाचे स्वरूप हे बहुपर्यायी असणार आहे। असे एकूण 150 प्रश्न आणि 150 गुण राहणार आहेत। त्यानंतर बघूया पेपर 2 साठी आवश्यक असणारे घटक कोणते आहेत तर पेपर 2 इयत्ता 6वी ते 8वीची उच्च प्राथमिक स्तरांसाठी एकूण 150 मार्काचा पेपर घेतला जातो। त्याचा कालावधी हा 2 तास 30 मिनिटे आहे। तर सर्व विषय अनिवार्य गुण, प्रश्नसंख्या आणि प्रश्नाचे स्वरूप काय ते आपण या तालिकेमार्फत बघू। पहिलं आहे बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्रावर 30 गुणांसाठी 30 प्रश्न विचारले जातात आणि त्याच्या प्रश्नाचं स्वरूप असतो बहुपर्यायी। त्यानंतर भाषा 1 निवडली असेल तर गुणसंख्या 30, प्रश्नसंख्या ही देखील 30 आणि बहुपर्यायी प्रश्नांचे स्वरूप। भाषा 2 निवडली असेल तर गुण 30, प्रश्नसंख्या 30 असणार आणि बहुपर्याय देखील प्रश्नांची संख्या 30च असणार आहे। गणित व विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रे जर यापैकी एक जर निवडलं असेल तर गणित आणि विज्ञानासाठी 60 गुण, प्रश्नसंख्या देखील 60 आणि पर्यायी स्वरूप देखील प्रश्नांचं असणार आहेत। किंवा गणित व विज्ञान व्यतिरिक्त सामाजिक शास्त्र हा जर विषय निवडला असेल तर त्यासाठी प्रश्नसंख्या 60 आणि त्यांना गुण असणारे 60 आणि प्रश्नाचे स्वरूप देखील बहुपर्यायी असणार आहे। असे एकूण 150 गुणांचा प्रश्न आणि 150 प्रश्नसंख्या असणार आहे। त्यासाठी असणार पाठ्यक्रम काय ते बघूया। पेपर 1 1ली ते 5वी प्राथमिक स्तर, भाषा 1 भाषा 2 या परीक्षेसाठी खालील गटाप्रमाणे भाषा 1 भाषा 2 विषय घेता येतील। भाषा 1 मध्ये मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड आणि हिंदी या भाषा 1 साठी निवडल्या जातात। तर भाषा 2 मध्ये इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी ह्या देखील घेता येतात। इथं 1ली ते 5वी असलेल्या अभ्यासक्रमासाठी पाठ्यक्रम राहिलं। बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्रात संबंधी व 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांच्या अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील। याचबरोबर विशेष गरजा असणारी बालक, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल। तसेच विविध विषयांचा अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील। या विषयासाठी अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित सध्या राज्यात सुरू असलेले विविध पाठ्यक्रम लागू राहील। त्यानंतर आहे गणित विषय। गणित विषयाशी संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत, संबोध, तार्किकता, समस्या निराकरण, गणित विषयाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील। गणित विषयाची व्याप्ती ही इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असेल। परिसर अभ्यास विषयाशी संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत, संबोध व या विषयाचे अध्यापन, शास्त्रीय ज्ञान या मुद्द्यांवर आधारित असतील।
परिसर अभ्यासाची व्याप्ती इयत्ता 1ली ते 5वीच्या प्रचलित अभ्यासक्रमानुसार असेल. मात्र पुनर्रचित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात 2012मध्ये इयत्ता 1ली व 2रीला स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा व गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने समाविष्ट केलेला आहे. इयत्ता 3री ते 5वीचा प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमात 2004मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयांचा पाठ्यक्रम लागू राहिलं. तर विषयाची काठाची पातळी राहिलं परीक्षेची. वरील सर्व विषयांच्या इयत्ता 1ली ते 5वीच्या अभ्यासक्रमातील घटकावर माध्यमिक शाळा तर परीक्षेच्या काठीण्य पातळीवर प्रश्न असतील. यासाठी आवश्यक असणारे संदर्भ ग्रंथ कोणते बघूयात तर बघायचं आहे प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम, संबंधित विषयांची राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित इयत्ता 1ली 10वीची पाठ्यपुस्तकं. त्यानंतर बघू पेपर 2साठी इयत्ता 6वी ते 8वीच्या प्राथमिक स्तरासाठी भाषा 1 भाषा 2 पाठ्यक्रमाची व्याप्ती असणार आहे. या परीक्षेसाठी खालील गटापर्यंत भाषा 1 व भाषा 2 विषय घेता येतील. भाषा 1साठी मराठी, इंग्रजी, उर्दू, बंगाली, गुजराती, तेलुगू, सिंधी, कन्नड, हिंदी. भाषा 2साठी इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी, मराठी किंवा इंग्रजी घेता येतात. इयत्ता 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमातील संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहिलं. बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारण्यात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्रासंबंधी व 11 ते 14 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधित असतील. याचबरोबर विशेष गरज असणारी बालके, त्यांची गुणवैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाचे गुणवैशिष्ट्ये यांवर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांची अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. या विषयासाठी प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व 11 ते 14 वयोगटाशी संबंधित प्रचलित BEd अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेला पाठ्यक्रम लागू राहील. गणित व विज्ञान विषय गटासाठी असणारा गणित व विज्ञान विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणितासाठी व 30 गुण विज्ञानासाठी राहिलं. या विषय स्तरावरील प्रश्न हे विज्ञान गणितातील मूलभूत समस्या निराकरण क्षमता, गणित व विज्ञानाचे अध्यापन, शास्त्रज्ञान या संबंधितील असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमामधील संबंधित विषयाचा इयत्ता 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम लागू राहिलं. त्यानंतर बघूया सामाजिक शास्त्र विषय गट घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काय असणार आहे तर सामाजिक शास्त्रासाठी एकूण 60 गुणांचा प्रश्न असतील. सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना, आशय व अध्यापनशास्त्रीय ज्ञानासंबंधीची असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित संबंधित विषयाचा पाठ्यक्रम लागू राहील. त्यानंतर विषयाची काठान्य पातळी बघू. वरील सर्व विषयांना इयत्ता 6वी ते 8वीचे अभ्यासक्रमातील घटकावर उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेच्या काठान्य पातळीवरचे प्रश्न असतील. त्यासाठी आपण कोणते पुस्तक हाताळावे लागेल तर याची संदर्भ यादी बघूया. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीचा पाठ्यक्रम, प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम पाठ्यक्रम, प्रचलित संबंधित विषयांचे राज्य शासनाने विहित केलेले प्रचलित 1ली ते 12वीची पाठ्यपुस्तके, प्रचलित BEd अभ्यासक्रम पाठ्यक्रम. तर ही झाली TET शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अभ्यासक्रमाचा आराखडा. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थी देखील याचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.